जसं की आता प्रत्येक शेतकऱ्याच्या शेती करण्याच्या बदल होत जात आहे. तर त्याच पद्धतीनं आता आपण फिरत फिरत येत होतो त्यावेळेस आपल्याला एका शेतकऱ्याकडं नारळाची बाग दिसलेली आहे. 15 बाय 15 वरती याची लागवड आहे आणि मध्ये सुपारीची झाडे यासाठी लावलेली आहेत की ही बुटक्या व्हरायटीची नारळाची झाडं आहेत आणि बुटक्या व्हरायटीची नारळाची झाडं असल्यामुळे याची फ्लॉवरिंग आणि नारळ हे फक्त खालच्या साईडला लागणार आहेत. आणि आपण बघू शकता की ही फक्त 3 वर्षाची बाग आहे आणि या 3 वर्षाच्या बागेला आता इथं तो मोहर लागलेला आहे, म्हणजे नारळ लागायला सुरुवात झालेली आहे. आणि नारळ इथून फक्त यांना 5 फुटावरच नारळ तोडण्यास येणार आहे. आणि या बुटक्या व्हरायटीची नारळाची झाडं असल्यामुळं इथं सुपारीची पण झाडं लावलेली आहेत. सुपारीची झाडं या कारणामुळे लावलेली आहेत कारण सुपारीचं झाड हे खूप उंचीवरती जातं. 20 ते 25 फुटावरती सुपारी लागली जाते आणि 15 बाय 15 वरती ही जी लागवड झालेली आहे, 15 बाय 15 वरती लागवड करून मध्ये सुपारीचं झाड लागवड केलेलं आहे. आणि हे सुपारीचं झाड 3 ते 4 वर्षामध्ये 20 फुटापर्यंत जाईल आणि याचं आपल्याला म्हणजे दुहेरी उत्पन्न घेता येईल. दुहेरी उत्पन्न घेण्यासाठी या शेतकऱ्यांनी खूप चांगलं इथं प्लांटेशन केलेलं आहे. तर आपण बघू शकता ही जवळपास 5 ते 6 एकरची बुटक्या व्हरायटीच्या नारळाची बाग लागवड केलेली आहे. म्हणजे शेतकरी आता पूर्ण आधुनिक पद्धतीनं पण नारळाची शेती करू लागलेला आहे. जी पारंपरिक शेती होती नारळाची ते 25 ते 30 फूट उंचीवरती नारळ लागायचे. त्यासाठी नारळ काढण्यासाठी उंचीवरती असल्यामुळं ते नारळ काढण्यासाठी अवघड जायचं. आणि आता आपण जे बघत आहे हे पूर्ण बुटक्या व्हरायटीची नारळ आहेत. 3 ते 4 फुटावरतीच फक्त नारळ काढू शकतो आपण याच्यावरती. याचं उत्पादन फक्त 3 ते 4 वर्षांमध्ये सुरू होते. बाजारामध्ये नारळ पाण्यासाठी, खोबऱ्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्याला परवडणारी शेती आहे. धन्यवाद.